Hello students, in last video we have completed our topic the red-headed leaf ही कथा आपण अभ्यास केलेली आहे. तर याच्याविषयी रिलेटेड जो इंग्लिश वर्कशॉप आहे तो आपण आज पाहणार आहोत. ओपन युअर टेक्स्ट बुक पेज नंबर 81. याच्यावरती पार्ट फर्स्ट जो आपण पाहिलेला आहे त्याच्याशी रिलेटेड इंग्लिश वर्कशॉप दिलेला आहे आणि पार्ट सेकंडचा नेक्स्ट पेज वरती आहे. पहिल्यांदा आपण पाहूया पेज नंबर 81 इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन फर्स्ट, find and write the description of different people given in this story. या स्टोरी मधील आलेले जे विविध कॅरेक्टर्स आहेत, पीपल आहेत, त्यांच्याविषयीचं वर्णन तुम्ही लिहायचं आहे 3 ते 4 वाक्यामध्ये. त्याच्याविषयी माहिती आपण बोर्डवरती लिहिलेलं होतं बघा, कॅरेक्टर्स अँड द डिस्क्रिप्शन अबाउट द कॅरेक्टर. एका ओळीत लिहिलेलं होतं, आपण ते 2 ते 3 ओळीमध्ये माहिती लिहिणार आहोत. मी तुम्हाला ओरली सांगणार आहे, तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये लिहून घ्यायचं आहे. ओके, राईट डाऊन द क्वेश्चन, फाइंड अँड राईट, शोधा आणि लिहा. राईट द डिस्क्रिप्शन ऑफ डिफरंट पीपल इन धिस स्टोरी. या गोष्टीमध्ये आलेल्या विविध व्यक्तींची काय करा, वर्णन करा किंवा माहिती, व्यक्तींविषयी माहिती लिहा. बघा, पहिला आहे शर्लॉक होम्स. शर्लॉक होम्स याच्याविषयी माहिती पहा. The most famous and popular private detective in the world detective stories and novels. The most famous and popular private detective in the world of detective stories and novels. He is known for his keen observation. Keen observation, K-E-E-N. Keen observation, knowledge of many fields, and ability to make accurate deduction. Accurate, A-C-C-U-R-A-T, योग्य, deduction, D-E-D-U-C-T-I-O. ठीक आहे, 2 ते 3 ओळीत माहिती. सेकंड कॅरेक्टर पहा, डॉक्टर वॅटसन. डॉक्टर वॅटसन, Detective Sherlock Holmes' friend. Detective Sherlock Holmes' friend. Who assisted him? A-S-S-I-S-T-E-D. Assisted him in many of his criminal cases. He is the narrator of the story. तो कोण आहे? या स्टोरीचा नरेटर आहे, म्हणजे कथा सांगणारा. ठीक आहे. थर्ड वन इज मिस्टर जाबेज विल्सन. हे सगळी नावं मी बोर्डवरती लिहून दिलेली होती, व्यवस्थित लिहून घ्या. थर्ड कॅरेक्टर मिस्टर जाबेज विल्सन. राईट डाऊन इन्फॉर्मेशन अबाउट विल्सन. मिस्टर विल्सन वॉज an elderly E-L-D-E-R-L-Y, elderly with fairy red hair. Fairy, F-I-E-R-Y, fairy red hair. He was a pawnbroker. He applied for the advertisement in person. He applied for, A-P-P-L-I-E-D, applied for advertisement in person. He got the job, but that brought him into trouble. T-R-O-U-B-L-E. ठीक है. नेक्स्ट फोर्थ वन इज विन्सेंट स्पाउंडलिंग. विन्सेंट, V-I-N-C-E-N-T, विन्सेंट स्पाउंडलिंग. माहिती पहा. He was Mr. Wilson's assistant. He was smart, efficient, and worked for only half the normal wages. He advised Mr. Wilson to apply for the job in the advertisement. Okay. Next, Mr. Isaac Hopkins, an American millionaire who founded the Red-Headed League
who founded the Red-Headed League to help all the people with red hair. And last, Mr. Duncan Ross. Mr. Duncan Ross. Write down the information about Ross. He was a representative of Red-Headed League, who gave job to Mr. Wilson. He engaged Mr. Wilson in doing normal job. He was one of the miscreants. Spelling पहा, miscreants. Miscreants in the mystery case. mystery case. Okay. Now turn to language study. पेज नंबर 81 वरती बघा आपल्याला लँग्वेज स्टडी दिलेला आहे. ऑक्झिलरी बी अँड हॅव निगेटिव्हज. सहाय्यकारी क्रियापद जे आहे बी आणि हॅव यांचा निगेटिव्ह मध्ये कसा उपयोग करायचा नकारार्थी वाक्यामध्ये ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, पहिला आहे बी आणि दुसरा आहे हॅव. द ऑक्झिलरी वर्ब्स बी अँड हॅव फॉर्म्स निगेटिव्हज विदाउट द हेल्प ऑफ डू हे जे सहाय्यकारी क्रियापद आहे त्याचा वापर न करता आपण निगेटिव्ह कसं बनवायचं हे पाहणार आहोत. कशाचा वापर करायचा आहे? टू बीचं रूप बी अँड हॅव. बघा, पहिलं वाक्य दिलेलं आहे एक्झाम्पल, आय एम नॉट गोईंग. इथं डूचा वापर केलाय का पहा? नाही. याच्यामध्ये कोणता आलेला आहे ऑक्झिलरी? एम. आय एम नॉट गोईंग. याच्यामध्ये काय वापरलेलं बघा, बी जरूर एम वापरले आणि नॉट वापरले. म्हणजे याच्यामध्ये डूचा वापर न करता सहाय्यकारी क्रियापद वापरून काय करायचं आहे, निगेटिव्ह वाक्य कसं बनवायचं हे आपल्याला दिलेलं आहे एक्झाम्पल. ठीक आहे, बीचा वापर केले. त्यानंतर बघा हॅव. आय हॅव नॉट सीन इट. बघा, सेकंड सेंटेन्स मध्ये काय केलेलं आहे, हॅवचा वापर केलाय आणि काय केलंय, हॅवला नॉट लावलेला आहे. आय हॅव नॉट सीन इट. ठीक आहे, म्हणजे काय झालेलं आहे, हे वाक्य नकारार्थी झालेलं आहे कारण हॅव नंतर आपण काय यूज केलेला आहे इथं नॉट, पण डू चा वापर केलाय का इथं नाही. ठीक आहे, नेक्स्ट शी वॉज नॉट स्लीपिंग. इथं कोणतं आलेलं आहे बघा, बीचं रूप वॉज आलेलं आहे, त्याला काय लावलेलं आहे आपण नॉट, म्हणून हे वाक्य कसं झालेलं आहे नकारार्थी. शी वॉज नॉट स्लीपिंग और शी वॉजंट स्लीपिंग. वॉज नॉट चा शॉर्ट फॉर्म काय होतो, वॉजंट. ठीक आहे, नेक्स्ट ही हॅज नॉट फिनिश्ड. और ही हॅजंट फिनिश्ड. याच्यामध्ये काय कोणतं रूप वापरलंय, हॅवचं हॅज वापरलेलं आहे आणि पुढे काय वापरलंय नॉट, त्यामुळे हे सुद्धा वाक्य नकारार्थी झालेलं आहे. ही हॅज नॉट फिनिश्ड और ही हॅजंट फिनिश्ड. हॅज नॉट चा शॉर्ट फॉर्म काय केलेला आहे, हॅजंट. आले का लक्षात? पहा पुस्तकात पहा. नोट दॅट नॉट इज यूज्ड विथ द फॉर्म्स ऑफ बी और हॅव. नॉटचा वापर कसा केलेला आहे, टू बीच्या रूपासोबत बी आणि हॅव सोबत नॉट वापरलेला आहे. विदाउट अ फॉर्म ऑफ बी और हॅव द सेंटेन्स विल बी इनकरेक्ट. बघा, बी आणि हॅव या क्रियापदांचा मुख्य क्रियापद म्हणून उपयोग करू शकतो आपण. आणि आपण बघितलं की त्याच्यामध्ये मेन क्रियापद म्हणून जर उपयोग केला तर काय करता येतं आपल्याला, तेव्हा प्रश्न नकारार्थी वाक्य तयार करण्याकरता डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरायची गरज नसते. बघा पुढे उदाहरण दिले. पुढे बघा, मेन वर्ब बी अँड हॅव. त्याचा वापर कसा करायचा हे दिलेला आहे पहा, बी अँड हॅव.
When be and have are used as main verbs. जेव्हा be आणि have काय वापरलं जातं मेन वर्ब म्हणून. याच्यामध्ये कोणता वापरलाय बघा एम मेन वर्ब आहे आणि have आहे. त्याच पद्धतीनं जेव्हा be चं रूप आणि have मेन वर्ब म्हणजे मुख्य क्रियापद म्हणून वापरलं जातं. do is not needed to form question. त्याला प्रश्न तयार करण्यासाठी किंवा नकारार्थी वाक्य तयार करण्यासाठी do ची गरज नसते. with the main verb have auxiliary do can be used. मेन वर्ब have सोबत तुम्ही do वापरू शकता. बी चं रूप बघा कोणतं आलंय उदाहरणार्थ आर यू हंग्री. याच्यामध्ये आर या सहाय्यकारी क्रियापदानं प्रश्न तयार केलेला आहे. आर यू हंग्री. मग इथं कुठं डू वापरलंय का पहा नाही. व्हाय इज ही सो सॅड. व्हाय इज ही सो सॅड इथं काय केलंय प्रश्नाने सुरुवात केली व्हायने सुरुवात केलेली आहे. ठीक आहे. सेकंड कॉलम मध्ये हॅव यू अ पेन. हॅव यू अ पेन म्हणजे इथं काय केलंय प्रश्न विचारण्यासाठी हॅव चं रूप वापरलेलं आहे. हॅव ॲज इट इज इथं वापरलेला आहे आणि प्रश्न तयार केलेला आहे म्हणजे डू चा वापर केलेला नाही. हॅव यू गॉट अ पेन इथं पण तसंच आहे. हॅवने काय केलंय प्रश्नाची सुरुवात केलेली आहे. आता बघा मग कधी वापरू शकतो आपण हॅव सोबत डू चा वापर करू शकतो. डू यू हॅव अ पेन म्हणजे इथं काय गरजेचं आहे हॅव पण गरजेचं आहे आणि डू पण आपण वापरू शकतो. त्यानंतर सेकंड पहा आय एम नॉट अँग्री. आय एम नॉट अँग्री आणि हॅवच्या कॉलम मध्ये काय केलंय आय हॅवंट एनी मनी. हॅव नॉटचं काय केलेलं आहे हॅवन. आय हॅवंट एनी मनी किंवा आय डोंट हॅव मनी. इथून काय सांगायचंय बघा त्यांना डू म्हणजे सेपरेट वापरायची गरज नाही. हॅव तिथं मस्तच आहे त्याला तुम्ही डू चा वापर करू शकता. आय डोंट हॅव मनी. लक्षात म्हणजे डू नॉटचं डोंट केलेलं आहे. हॅव ॲज इट इज घेतलेला आहे आणि शेवटी काय आहे मनी हा शब्द आहे म्हणजे इथं काय झालेलं आहे वाक्य तयार झालेलं आहे. ठीक आहे. नेक्स्ट पाहूया आपण शॉर्ट मध्ये पेज नंबर 85 वरचा पार्ट सेकंडशी रिलेटेड इंग्लिश वर्कशॉप. पुट द फॉलोइंग इव्हेंट्स इन प्रॉपर ऑर्डर. दिलेल्या घटना क्रमानुसार मांडायच्या आहे. म्हणजे या स्टोरीमध्ये पहिली घटना कोणती घडलेली आहे सेकंड थर्ड फोर्थ या पद्धतीने आपण काय करायचं त्याचा सिक्वेन्स लावायचा आहे इव्हेंटचा. फर्स्ट पहा आपल्याला जो दिलाय तो क्रम काय आहे बदलून दिलेला आहे. पहिली कोणती असणार आहे पहा द बँक रिसिव्ड अ लॉट ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. ही घटना पहिल्यांदा घडलेली आहे म्हणजे इथं ज्या सेंटेन्स दिले त्याच्यामध्ये आपण सिक्वेन्स लावायचा आहे. सेकंड कोणती आहे मी जो सिक्वेन्स सांगणार आहे त्यानुसार तुम्ही नोटबुक मध्ये लिहून घ्या. पहिला आहे द बँक रिसिव्ड अ लॉट ऑफ गोल्ड फ्रॉम द बँक ऑफ फ्रान्स. सेकंड क्ले डिग्स अ टनेल. क्ले डिग्स अ टनेल. थर्ड रॉस क्लोजेस द ऑफिस ऑफ द रेड हेडेड लीग. रॉस क्लोजेस द ऑफिस ऑफ द रेड हेडेड लीग. ठीक आहे. फोर्थ वन होम्स विजिट द एरिया अराउंड मिस्टर विल्सन शॉप. Holmes visit the area of Mr. Wilson's around Mr. Wilson's shop. Fifth one is Holmes and others go to the bank. Holmes and others go to the bank. 6. Clay and Ross enter the cellar to steal the gold. Clay and Ross enter the cellar to steal the gold. And 7. Holmes catches the criminal Clay. Holmes catches the criminal Clay. त्यांनी शेवटी काय केले त्या क्लेला पकडलेला आहे तोच कोण आहे स्पाउंडिंग आहे. ठीक आहे. आता आपण काय केलेलं ह्या इव्हेंट्स वर्णानुक्रमे मांडलेले आहे. नेक्स्ट क्वेश्चन सेकंड ऑन पेज नंबर 85 फाइंड द ॲडवर्ब्स फ्रॉम द पार्ट ऑफ द स्टोरी दॅट एंड विथ ly. स्टोरी मधील असे शब्द क्रियाविशेषण अव्यय शोधा ज्याचा शेवट ly ने झालेला आहे. अँड फाइंड द ॲडजेक्टिव्ह इन ईच ऑफ द ॲडवर्ब आणि त्या ॲडवर्बचं ॲडजेक्टिव्ह कोणतं आहे ते सुद्धा आपण लिहायचं आहे. सो लुक ॲट द ब्लॅकबोर्ड. बघा पहिला आहे ॲडवर्ब फ्रँकली त्याचे ॲडजेक्टिव्ह काय आहे फ्रँक. सायलेंटली सायलेंट. केअरफुली केअरफुल. फायनली फायनल.
क्वेश्चन सेकंडचा आन्सर. देन नेक्स्ट पेज नंबर 86 लाईव्ह इंग्लिश. बघा आपण पाहिलेलंच आहे 7वी मध्ये लाईव्ह इंग्लिश कसं सॉल्व करायचं. म्हणजे आपल्याला टर्मिनल आणि फायनल एक्झामला याच्यावरती प्रश्न असतो लाईव्ह इंग्लिश. आपण पहिले एखाद्या फॉर्म फिलिंगसाठी असतं किंवा एखादी जाहिरात असते आणि त्याच्याशी रिलेटेड काही प्रश्न आपल्याला विचारलेले असतात. तशाच पद्धतीनं पेज नंबर 86 वर आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे लाईव्ह इंग्लिश. याच्यामध्ये काय आहे पहा. डू यू राईड अ बायसिकल. तुम्ही सायकल चालवता का. रीड द फॉलो द बायसिकल युजर्स मॅन्युअल. बायसिकल युजर्स मॅन्युअल म्हणजे जे सायकल वापरतात त्यांच्यासाठी काही सूचना पुस्तिका दिलेली आहे. अ बायसिकल युजर मॅन्युअल. सेफ्टी फर्स्ट, रायडिंग सेफली. तुम्ही सायकल वापरता त्यामुळे सगळे नियम तुम्हाला सुद्धा माहिती आहे. तरी सुद्धा आपण काय करायचं आहे, ती माहिती दिलेली आहे ती तुम्ही काळजीपूर्वक वाचायची आहे. अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेला सुद्धा येऊ शकतं आणि त्याच्याशी रिलेटेड प्रश्न सुद्धा येऊ शकतात. ठीक आहे. नेक्स्ट बघा पेज नंबर 87. रीड द वर्ड पिक्चर ऑफ अ बायसिकल केअरफुली. बघा काही शब्द आहेत आणि ते कशाशी रिलेटेड आहेत, बायसिकलशी रिलेटेड, आणि ते शब्द वापरून बायसिकलचं पिक्चर काढलेलं आहे. बघा किती इंटरेस्टिंग आहे. म्हणजे प्रत्येक पार्ट जो आहे तो शब्दाने तयार झालेला आहे, जे शब्द बायसिकलशी रिलेटेडच आहे. ठीक आहे. सो यू हॅव टू लिस्ट द वर्ड्स फ्रॉम द डायग्रॅम. तुम्हाला जे चित्र दिसत आहे बघा पेज नंबर 87 वर, ते चित्र तुम्ही काळजीपूर्वक पाहायचं आहे. त्याच्यामध्ये कोणकोणते शब्द लपलेले आहेत ते तुम्ही शोधायचे आहेत आणि त्याची यादी बनवायची आहे. देन नेक्स्ट राईट दीज वर्ड्स इन द प्रॉपर कॉलम इन द फॉलोइंग टेबल. खाली आपल्याला एक टेबल दिलेला आहे, त्याच्यामध्ये योग्य कॉलम मध्ये योग्य शब्द तुम्ही लिहायचे आहेत. You may add other cycle parts than those shown in the diagram. तुम्ही जादाचे सुद्धा शब्द याच्यामध्ये लिहू शकता. बघा पहिला आहे which of these words are used in your mother tongue without any change. यामध्ये जे शब्द आलेले आहेत बायसिकलच्या पिक्चर मध्ये त्यातले शब्द तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये कोणताही बदल न करता कोणते शब्द वापरता. पहिला आहे सीट, देन हँडल अँड वॉल. ते जे शब्द आहेत ते ॲज इट इज आपण आपल्या मदर टंग मध्ये सुद्धा यूज करतो. देन सेकंड कॉलम विच वर्ड्स आर यूज्ड इन युअर मदर टंग विथ अ फ्यू चेंजेस. असे शब्द जे तुमच्या मातृभाषेमध्ये थोडासा बदल करून वापरतो किंवा वापरता. पहिला आहे पहा टायर, देन ब्रेक, चेन अँड पॅडल किंवा पायडल असं आपण म्हणतो. ठीक आहे. अँड थर्ड कॉलम विच वर्ड्स हॅव अँन इक्विव्हॅलंट म्हणजे पॅरलल वर्ड्स. इक्विव्हॅलंट मीन्स पॅरलल वर्ड्स इन युअर मदर टंग. पॅरलल वर्ड आपल्या मातृभाषेमध्ये कोणता वापरला जातो बघा. बायसिकलला पॅरलल कोणता आहे, सायकल. मराठीत आपण काय म्हणतो बायसिकलला, सायकल. सिमिलर वर्ड किंवा पॅरलल वर्ड म्हणतो. ठीक आहे. त्याच्यावरती काही प्रश्न आहेत पहा. राईट अदर सायकल और बायसिकल रिलेटेड वर्ड्स दॅट यू यूज. तुम्ही असे कोणते शब्द वापरता जे बायसिकल किंवा सायकलशी रिलेटेड आहेत. बघा कोणते वापरतो, डेली यूज मध्ये आपण हे शब्द वापरतो. पंक्चर, रेसिंग सायकल, डबल सीट, बेड, टू व्हीलर, एअर पंप, व्हील्स, सायकल, रेस एक्सेट्रा. Write down these words in your notebook. And second question, find the compound words used in the diagram. बघा या डायग्राम मध्ये असे शब्द वापरलेले आहेत जे काय आहे, कंपाऊंड वर्ड आहे. म्हणजे दोन मिनिंगफुल शब्द एकत्र वापरले जातात, त्यांना काय म्हणायचं, जोड शब्द किंवा कंपाऊंड वर्ड असं आपण म्हणतो इंग्लिशमध्ये. ते कोणकोणते आहेत पहा. सीट, ट्यूब हा एकच शब्द आहे कंपाऊंड वर्ड. याच्यामध्ये दोन अर्थपूर्ण शब्द एकत्र आलेले आहेत. पहिला आहे सीट, दूसरा है ट्यूब. सीट ट्यूब. देन सीट पोस्ट, टॉप ट्यूब, हेड ट्यूब, देन ब्रेक लीवर, हँडल बार, सीट स्टे, चेन स्टे, चेन रिंग अँड डाउन ट्यूब. ओके. अशा पद्धतीचे कंपाऊंड वर्ड या डायग्राम मध्ये आलेले आहेत. सो स्टुडंट, यू हॅव टू सॉल्व दिस
exercise or English workshop. Next part we will see in the next video.